₹10,000 पहिलं पारितोषिक असणारा या मैदानावरती येणाऱ्या 19 आणि 20 एप्रिलला 2001 आणि 2003 चे सामने आपल्याला पाहायला मिळतील। चला मैदानाच्या आतमध्ये नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळते। कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ 11 नेरूळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील आणि भूषण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। नमित पाटील भूषण पाटील हे बॅटल भरपूर वेळा आपण ही जोडी आपण भरपूर वेळा पाहिलेली आहे कुमार 11 तुर्बे टीम साठी। आणि अर्पित म्हात्रे आणि नमित पाटील हे बॅटल आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे। ज्या ज्या वेळेस नेरूळ 11 नेरूळ संघ आणि कुमार 11 तुर्बे संघ भिडलाय ना त्या वेळेस अर्पित म्हात्रे आणि नमित पाटीलची मात्र बॅटल खूप चांगली रंगलेली आहे। कधी भूषण माफ करा कधी नमित पाटील हवी होतो तर कधी अर्पित म्हात्रे नमित पाटील वरती हवी होतो। परंतु या मॅच मध्ये काय घडेल दोन्ही टीम्सला देते भरपूर साऱ्या शुभेच्छा। 4 ओव्हरची मॅच लेट्स प्ले सेकंड राऊंडची मॅच कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ 11 नेरूळ। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट नमित पाटील यांच्यासाठी। चला पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चाललेली आहे। नमित पाटील शून्यावरती बाद या सामन्यावरती अर्पित म्हात्रे भारी पडला नमित पाटील वरती आणि फलंदाज क्रमांक पहिला डगआउटचा शिकार होत असताना नमित पाटील मैदानाच्या बाहेर। चला मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय नेरूळ टीमच्या। तर पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली अर्पित म्हात्रेने। नमित पाटील इनफॉर्म फलंदाज बाद झाला आणि अर्पित म्हात्रे मात्र पहिल्याच बॉलवरती अर्पित म्हात्रेने मात्र शिकार केली नमित पाटीलची। नवीन आलेला फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर राकेश आहेत। राकेश आलेत बॅटिंग साठी आपण पाहतोय राकेश यांना। अर्पित म्हात्रे मागच्या मॅच मध्ये ओमकार टोनपे इन्फॉर्म फलंदाज, या मॅच मध्ये नमित पाटील। वाव यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज स्लीप तैनात केला गेलाय। स्लीपला आणखीन एक विकेट प्राप्त करत असताना अर्पित म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये अर्पित म्हात्रेने ओमकार टोनपेला असंच फसवलं होतं आणि दुसऱ्या मॅच मध्ये राकेशला देखील फसवण्यामध्ये यशस्वी झालेत। पहिल्या 2 बॉल मध्ये 2 विकेट्स घेण्याचा कारनामा अर्पित म्हात्रेने केलाय। पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे धक्के दिलेत कुमार 11 तुर्बे संघाला। अर्पित म्हात्रे हॅट्रिक वरती आहेत। नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती आले तुर्बे टीम कडनं। चला एक्स्ट्रा प्लेयर कुमार 11 तुर्बे टीम प्लीज विनंती करतोय। नितीन आला नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती नितीन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। ऑन हॅट्रिक गोलंदाज अर्पित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय। अपकमिंग स्टार या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आणि कुमार 11 तुर्बे टीमच्या विरोधामध्ये देखील चांगली गोलंदाजी। मागच्या सामन्यामध्ये संजय स्मृती सानपाडा या टीमच्या विरोधामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे। गोलंदाज अर्पित म्हात्रे तयार होतात आणि समोर आपल्याला खेळताना दिसतील नंबर क्रमांक 4 वरती नितीन हॅट्रिक वरती आहेत। हॅट्रिक बॉल अर्पित म्हात्रेचा राईट आर्म ओव्हर द विकेटने। यावेळेस बॅटची एज लागली परंतु एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते। एका सिंगलच्या सहाय्याने मात्र आता अकाउंट ओपन झाला कुमार 11 तुर्बे टीमचं। तिसऱ्या बॉल वरती एक सिंगल रन आली। पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट, तिसऱ्या बॉल वरती आता मात्र एक सिंगल रन। 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती 1 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ 11 नेरूळ चांगले मॅच होईल यात काही शंका नाहीये। नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये 2 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात आमने सामने। एका बाजूला कुमार 11 तुर्बे संघ ज्याने मात्र या धावा मात्र 2 मिळतील। चुकी झाली या विकेट कीपर कडनं, या 2 धावा मिळतील। एका बाजूला कुमार 11 तुर्बे संघ पाहायला मिळतोय ज्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती अभिराज्य गाजवला। ज्याने रायगड टेनिस क्रिकेट असू दे मग टेनिस क्रिकेट विश्वावरती ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वावरती देखील अभिराज्य गाजवलं होतं। एक काळ असा होता त्यावेळेस रायगड परिसरामध्ये नवी मुंबई मधला जास्त संघ खेळताना कोणते दिसायचे नव्हते। त्यावेळेस कुमार 11 तुर्बे संघ खेळायचा
आम्हाला अजूनही आठवण आहे. त्यावेळेस भूषण पाटील, रवी म्हात्रे, किशोर सैनी हे 3 फलंदाज एवढे डेंजरस होते त्या टायमाला. या 3 फलंदाजांना बाद करणं हे भरपूर कठीण होतं. आणि तो 1 2 3 4 वर्षाचा जो कालखंड आहे तो या कुमार तुर्बे टीमने गाजवला. सध्या नवीन खेळाडू भरपूर सारे सामील झालेत या टीम मध्ये. यावेळेस ऑफ कटरचा हा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. एक सिंगल रन मिळेल. डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 4. आतापर्यंत चेंडू झालेत या ओव्हरचे 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्पित म्हात्रे 2 विकेट त्यांनी मिळवल्या. नमित पाटीलची मोठी विकेट त्यांनी मिळवलेली आहे. भूषण पाटील अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन. आपण कुमार तुर्बे टीमचा उल्लेख केला की कुमार तुर्बे टीमने कालखंड भरपूर गाजवला, पण दुसऱ्या बाजूला नेरूळ 11 नेरूळ संघ, या नेरूळ 11 नेरूळ संघाने देखील भरपूर प्रभावित केला. मागचे 1-2 वर्ष जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळत आली नेरूळ टीम. विश्वास घरत यांनी भरपूर मेहनत करत असताना यंगस्टर खेळाडू घडवलेत आणि पुन्हा एकदा उभारी मात्र नेरूळ टीमने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये घेतलेली आहे, ज्यामध्ये अगोदरचे लेजंड खेळाडू नीलकंठ म्हात्रे असेल, दिलीप पाटील असेल, सुशील पाटील असेल, हे जे लेजंड खेळाडू जे होते त्यांनी भरपूर क्रिकेट गाजवलंय नेरूळ टीमकडनं खेळत असताना. तो पुन्हा एकदा उभारी आणि त्याच पटलावरती जाण्याचा मात्र प्रयत्न करत असताना यावेळेस भूषण पाटील यांच्यासाठी हा बॉल लाजवाब डिलिव्हरी होती. अर्पित म्हात्रेचं लाजवाब षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये अर्पितने धावा पुन्हा एकदा 5 खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे विकेट्स अर्पितने मिळवून दिलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5, 2 गडी बाद. चला दुसऱ्या ओव्हर मध्ये दर्पण फोडसे आपल्याला पाहायला मिळतो. नितीन आणि भूषण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत या टीमने. अर्पित म्हात्रे पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा खर्च करत 2 विकेट्स महत्वाचे त्यांनी मिळवल्या. दर्पण फोडसे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सीआर राईट आर्म ओव्हर द विकेट. दर्पण फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय षटकार 6 धावा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र धमाकेदार झालेली आहे. कुमार 11 तुर्बे टीम षटकाराला पहिल्याच बॉल वरती. चला तुमचे धनाजी बॉल बॉय हे जे खेळाडू आहेत ना, जे बॉल बॉय म्हणून आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर मदत करतात. आणि ज्या ज्या वेळेस या मैदानावरती मॅचेस होते, मग ती VS ग्रुपच्या मॅचेस असू द्या, त्याही मॅचेस मध्ये आम्ही याला पाहिलेला, धनाजीला पाहिलेला. पुढे सरसावत आणखीन एक चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी सिद्धेश कडूताई ना त्यात लॉंग ऑफला पकडला असेल. फलंदाज आणखीन एक बाद झाला. भूषण पाटील सांगतात हा क्लिअर करायचा होता बॉल. हा बॉल सीमारेषा पार गेला असता, समोर बॉल होता आणि त्याला मात्र बॉललाईनच्या बाहेर पाठवू शकले नाहीये फलंदाज नितीन. आणि आणखीन एक धक्का लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आता हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हेमंत पाटील बॅटिंग खूप चांगली करतात हेमंत पाटील. आणि हेमंत पाटील आपण सातत्याने पाहतो, याच गावाचं प्रतिनिधित्व तो अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये देखील करतो. शिरोणे प्रतिष्ठान या टीम कडे खेळत असताना परंतु आज आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. महत्वाचे 3 विकेट्स गेल्यानंतर इथे मात्र हेमंत पाटील आपण पाहतोय स्ट्राइक वरती सध्या. भूषण पाटील आतापर्यंत एकच बॉल त्याने फेस केला होता अर्पित म्हात्रेचा.
दर्पण फोर्से गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील हेमंत पाटील. ज्या हेमंत पाटीलने भरपूर सामने जिंकून दिलेत कुमारलन तुर्बे टीमला, भरपूर चांगल्या इनिंग त्याने साकारल्यात. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी फक्त एक सिंगल रन. एका सिंगलच्या सह्याने मात्र टीमचे असंख्य मात्र पुढे पोहोचत असताना 12 धावा फलकावरती. भूषण पाटील आता मात्र स्ट्राईक वरती आलेत. भूषण पाटीलला इथून चांगले प्रहार करावे लागतील. भूषण पाटीलने मात्र या गोलंदाजाची गोलंदाजी पाहिली असेल चांगलीच. नॉन स्ट्राईक वरती ते उभे होते आणि नॉन स्ट्राईक वरनं त्यांना चांगलीच गोलंदाजी दिसली असेल. कोणत्या टप्प्यावरती दर्पण फोर्से गोलंदाजी करते, स्लोअर वन आहे का, लेग कटर करतोय का, ऑफ कटर करतोय का, सर्व त्याने काय पाहिलं असेल. भूषण पाटील स्ट्राईक वरती आहे सध्या. चला भूषण पाटील यांच्यासाठी हा बॉल आडव्या बॅटने. आम्ही म्हटलं होतं भूषण पाटील यांनी गोलंदाजी दर्पण फोर्सेची नक्कीच पाहिली असणार. हा मोठा खेळाडू, हा छोटा खेळाडू नाही. हा क्रिकेटमध्ये बारीक नजर ठेवून प्रत्येक समोरच्या खेळाडूला ओळखतो. दर्पण फोर्से वरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. टीमची धावसंख्या 10 फलकावरती आता जाऊन पोहोचली तब्बल 18 धावा 10 फलकावरती लागत. 18 रन. 2 बॉलचा खेळ जोपर्यंत शिल्लक आहे. चला राहुल मात्रे विश्वास करत थोडासा मात्र त्यांच्याशी चर्चा करत असताना की चांगल्या स्थितीमध्ये आहोत आपण. अर्पित म्हात्रेने जी मेहनत केली आहे ना, त्या मेहनतीवरती पाणी फिरवू नको. भूषण पाटील ही एक विकेट भरपूर महत्वाची आहे आणि त्याच्या विरोधामध्ये चांगली तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. कोलवर चेंडू होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल गेदर केला असता तर कदाचित भूषण पाटील बाद झाले असते. नाही, हा बॉल मात्र गॅदर झाला नाही आणि जसं मात्र जीवनदान मिळालं भूषण पाटीलला, भूषण पाटीलने वर आकाशाजवळ पाहिलं की खऱ्या अर्थाने मी वाचलोय. आणि या मॅच मध्ये माझी विकेट वरती असणं भरपूर महत्वाचं आहे. या खेळपट्टीवरती मी खेळणं भरपूर महत्वाचं आहे. त्यालाही माहिती आहे रनआउटच्या सुरूमध्ये विकेट गेली म्हणजे अगदी सस्त्यामध्ये तो बाद होईल. कॉन्ट्रीब्युशन सध्या द्यायचं टीमला जी आता गरज आहे. नमित पाटील बाद झाल्यानंतर शेवटचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. सिंगल, 1 रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ आता मात्र संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 10च्या सरासरीने मात्र 20 या धावसंख्येवरती पोहोचलाय संघ कुमार 11 तुर्बे संघ. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा 10 फलकावरती लागल्यात. चला राहुल म्हात्रे आलेत गोलंदाजी मार्क वरती. चला यावेळेस मात्र भूषण पाटीलच्या बॅटमधनं तडाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. भूषण पाटीलच्या बॅटमधनं आलाय. नमित पाटील बाद झाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज राकेशही बाद झाला, नितीन बाद झाला आणि मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेत असताना भूषण पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती 6 धावा पाहायला मिळतात आपल्याला. भूषण पाटील आपण पाहताय स्टान्स आपण पाहतोय. जॅक स्टान्स पाहू शकाल आपण. पहा लेग स्टंपच्या किती बाहेर उभा येतो. गोलंदाजा पूर्णपणे मुभा देतोय. तुम्ही टाका ऑफ स्टंपच्या बाहेर. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर. आता पहा आतमध्ये आला. थोडासा दडपण आहे. ही स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळी आहे भूषण पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर तो स्टान्स घेतो आणि त्याच्यानंतर गोलंदाज ज्यावेळेस बॉल रिलीज करतोय ना त्यावेळेस तो ऑफ स्टंपच्या भरपूर जवळ येतोय. राहुल म्हात्रेच्या विरोधामध्ये थोडीशी वेगळी रणनीती भूषण पाटीलची.
यावेळेस पुन्हा एकदा विरकावून दिलाय भूषण पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा लाजवाब हिट चेंडू सीमारेषा पार षटकार. चला भाऊच्या बॅटमधनं षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. जरी नमित पाटील बाद झाला तरी मात्र आमच्यामध्ये ती क्षमता आहे की आम्ही 60 पर्यंत पोहोचू शकतो. तरी आमच्या टीमचा इन्फॉर्म फलंदाज बाद झाला तरी भूषण पाटील अनुभव आहे, भरपूर अनुभव आहे. त्याचा अनुभवाचा फायदा उचलत असताना नेरूळ टीम वरती प्रहार आता मात्र करायला सुरुवात केलेली आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्न करतील का? होणार नाही. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे दुसरी रन कंप्लीट झालेली आहे. 2 धावा खरा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नेरूळ टीम कडनं. जिथे मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं भूषण पाटीलला. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती भूषण पाटील आलाय. टीमची धावसंख्या तब्बल 35 धावा फलकावरती लागल्यात. कमबॅक करावा लागेल राहुल मात्रेला. इथून कमबॅक करावा लागणार कारण की राहुलकडे ती क्षमता आहे. राहुल म्हात्रे यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणता पोहोचेल? झेल घेणं भरपूर महत्वाचं आहे. ड्रॉप केलाय भूषण पाटीलचा झेल मात्र ड्रॉप झालाय. चला नो बॉल दिलाय. चला तर स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत त्यांचं म्हणणं होतं की विश्वासघात ज्यावेळेस क्लोज होते त्यावेळेस कदाचित ते लॉंग गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी पंचांना कळवलं नाही. त्याच कारणाचा नो बॉल दिला. फ्री हिट आहे पुढचा बॉल. म्हणजे कॅच पकडली असती भूषण पाटीलची तरी काही जास्त फरक पडला नसता. धावा झपाट्याने वाढत चालल्यात. भरपूर धावा होत चालल्यात. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिट असणारा राहुल म्हात्रे. चला फलंदाज नवीन आहे तर फिल्डिंग मध्ये चेंजेस देखील झालेले आहेत. यावेळेस मात्र व्हाट अ शॉट लॉफ केलाय राहुल म्हात्रे वरती प्रहार. हेमंत पाटील मात्र बरसलाय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या तब्बल 43 धावा फलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 20 धावा आणि या ओव्हर मध्ये राहुल म्हात्रेने 4 बॉल मध्ये 23 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. हेमंत पाटील यावेळेस भरपूर बाहेरच्या दिशेला हा वाईट बॉल. खराब गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये नियंत्रण मध्ये होता नेरूळ संघ. त्याच्यानंतर भूषण पाटील सारखा वादळ मैदानाच्या आतमध्ये आला आणि जे प्रहार राहुल म्हात्रेवरती केले त्याच्यानंतर हेमंत पाटील ही थांबलेला नाहीये. कमबॅक करावा लागणार आहे. वेट अँड वॉच. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. विकेट मिळाली हेमंत पाटीलची आणि धावा फलकावरती लागल्या तब्बल 44 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन आदित्य आलाय. चला गोलंदाज राहुल म्हात्रे शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. समोर टीमचा कॅप्टन आदित्य आला बॅटिंग साठी. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे.
चला शेवटचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलेत, आणखीन एक विकेटचं पतन. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळालेत. धावफलकावरती धावा 44 लागत. शेवटचा षटक भरपूर महत्वाचं फेस करेल भूषण पाटील. चला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज विजेंद्र म्हात्रे आला आणि भूषण पाटीलने या गोलंदाजाला चांगलंच पाहिलेलं. ज्यावेळेस भूषण पाटील आमच्या डगआउट मध्ये होते, ज्यावेळेस आमच्या समालोचन कक्षामध्ये होते ना, त्यावेळेस गोलंदाजी पाहत होते विजेंद्र म्हात्रेची. चला पहिलाच बॉल फुल टॉस आहे, त्याला मात्र मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. भूषण उत्तम पाटीलच्या बॅटमधनं आला पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग षटकार. चला पहिल्याच बॉलवरती षटकार आल्याने 50 धावा कंप्लीट झाल्यात. कुमार लंत्रुबे संघ 50 धावा धावफलकावरती लागल्यात. विजेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा तयार आहेत. समोर भूषण पाटील. दुसरा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस समोरच्या दिशेला रन घेतलेले नाहीये. गोलंदाज तयार. विजेंद्र मात्र यावेळेस लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय विजेंद्र म्हात्रे. तिसरा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळाला. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. विजेंद्र म्हात्रेला माहिती आहे इथून 2 फटके जर मोठे अजून आले ना तर मॅच पासून लांब जाऊ, म्हणून आमचे हे 3 बॉल्स आहेत ते भरपूर महत्वाचे आहेत, निर्णायक आहेत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि भूषण पाटीलची विकेट विजेंद्र म्हात्रेला मिळालेली आहे. विजेंद्र म्हात्रे, संधी भरपूर कमी मिळते नेरूळ 11 नेरूळ टीम साठी, आणि ज्यावेळेस तुम्हाला कमी संधी मिळते ना टीम मध्ये खेळण्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला संधीचं सोनं करायचं असतं. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली तर तुम्हाला आणखीन स्पर्धा खेळण्यासाठी मिळतील. ही संधी देण्याचं काम कॅप्टन करत असतो, टीम मॅनेजमेंट करत असते, आणि त्या संधीचं सोनं करत असताना भूषण पाटीलची विकेट मात्र मिळवलेली आहे. जो या मैदानावरती बराचला होता, या एकट्या भूषण पाटीलने धावा कुठल्या तब्बल नेरूळ 11 नेरूळ टीमच्या विरोधामध्ये तब्बल 11 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची वादळी खेळी, जिथे संकटामध्ये कुमार लंत्रुबे संघ होता, त्या संकटातनं बाहेर मात्र काढलं भूषण पाटीलने. चला 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज भूषण पाटील बाद झाल्यानंतर साहिल आला नवीन फलंदाज. लाजवाब षटक आहे. विजेंद्र म्हात्रे या मॅच मध्ये पुनरागमन करून देत असताना नेरूळ 11 नेरूळ टीमला पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला भूषण पाटीलने, आणि विजेंद्र म्हात्रेने देखील सांगितलं ती क्षमता माझ्यामध्ये देखील आहे की मी तुला आउट घेऊ शकतो. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल ही निर्धाव पाहायला मिळतोय. फक्त 6 धावा खर्च केल्यात. भूषण पाटीलची महत्वाची विकेट विजेंद्र म्हात्रेने मिळवली आहे, आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नेरूळ 11 नेरूळ संघाने मात्र पुनरागमन केलंय गोलंदाजी करत असताना, आणि आता मात्र टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय
अंबापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दिवाळे दोन्ही टीमचे कॅप्टन यांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी या. चला अंबापाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विकी मुंबईकर, नयन कोळी, गावदेवी दिवाळे टीम टॉस साठी त्वरित यायचंय. ज्युनियर नयन कोळी आलेले आहेत टॉस साठी आणि दुसऱ्या बाजूला अद्वैत 11 केसीसी अंबापाडा सचिन काटकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धांत कुंभार यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करून घेणार आहोत या मॅचचा आणि विकीचा कॉल केला जाईल. अंबापाडा त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी 11 दिवाळे. विकी मुंबईकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय गावदेवी दिवाळे टीमने, टॉस जिंकला आणि जो काही निर्णय असेल तो दिवाळे टीम आपण लगेच घ्यायचा आणि मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम नेरूळ 11 नेरूळ टीमला. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. आदित्य आला गोलंदाजीसाठी. समोर सिद्धेश कडून ऑन स्ट्राइक वरती अर्पित मात्रे. 24 बॉल मध्ये 51 धावा चेस करायच्यात. राईट ऑफ द विकेट आदित्य टीमचा कॅप्टन आहे. चला पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. अकाउंट ओपन झालं सिंगलच्या सह्याने.
यावेळेस ही बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल निर्धाव, आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशीच काहीतरी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती कुमार 11 तुर्बे टीमची अर्पित म्हात्रेच्या विरोधामध्ये. आणि तशी सुरुवात आपल्याला पुन्हा एकदा आपण पाहतो. नेरूळ 11 नेरूळ टीम सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. पहिले 2 बॉल मध्ये 1 धाव संख्या आलेली आहे. आदित्य गोलंदाजी मार्क वरती, राईट अमोर द विकेट. चला यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून दिलाय. सिद्धेश कडूच्या बॅटमधनं आलाय हा क्रॅकिंग षटकार. चेंडू सीमारेषा पार, ऑलराउंड लाईनच्या बाहेर, 6 धावा. षटकार आलाय तिसऱ्या बॉल वरती. 7 धावा दहा फलकावरती लागल्यात. 51 धावा इथून चेस करायच्यात नेरूळ टीमला. राईट अप ओव्हर द विकेट आदित्य. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला व्यवस्थितरित्याने बॉल लागलेला नाही आणि एक सिंगल रन मात्र पळून काढलेली आहे. आता 4 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 8. 4 बॉल 8 धावा दहा फलकावरती लागल्यात. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता झेल झाली ड्रॉप. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. टोटल धावा दहा फलकावरती लागल्यात 10. शेवटचा 1 बॉल शिल्लक. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हणत असतात आम्ही आणि इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा मिळाल्यात नेरूळ टीमला. टीमची धावसंख्या 10 धावा दहा फलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. आदित्य राईट अप ओव्हर द विकेट अर्पित म्हात्रे यांच्यासाठी 10 धावा दहा फलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा जमवल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. चला यावेळेस मात्र पायावरती हा बॉल लागला आणि त्याच्यानंतर सिंगल रन. 1 रन मिळेल. या एकाराच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या मात्र 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 धावा म्हणजे येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये नेरूळ 11 नेरूळ या टीमला. चला दुसरा बॉल. दुसरा बॉलर मात्र यावेळेस फटका चांगला आहे. लाजवाब फटका इनसाइड आउटचा. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार आलाय नेरूळ टीम साठी. कुमार 11 तुर्बे संघ आम्ही वारंवार विनंती करतोय एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. हेमंत एक्स्ट्रा प्लेयर प्लीज प्लीज. गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं. अभि आला. चला अभि आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि अभिच्या पहिल्याच बॉल वरती सिद्धेशच्या बॅटमधला चांगला फटका पाहायला मिळाला. गोलंदाज चियार राईट ओव्हर द विकेट. 15 धावा दहा फलकावरती लागल्यात. यावेळेस बॉल जसा पीच झाला तसा मात्र खाली राहिला आणि एक सिंगल रन लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 16 धावा दहा फलकावरती लागल्यात.
गोलंदाज तयार. तिसरा बॉल आपल्या ओव्हर मधला. यावेळी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला लाजवाब झेल पकडलाय. सिद्धेश कडूचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चाललेली या. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. चला सिद्धेश कडूची विकेट मिळाली या तिसऱ्या बॉल वरती. अपिला राहुल मात्र नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती. टीमची धावसंख्या दाफलकावरती 16 धावा दाफलकावरती लागल्यात. 16 रन स्कोर कार्ड वरती आहेत. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन मिळेल फक्त. एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आता 17 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 17 धावा दाफलकावरती लागल्यात. मॅच दोन्ही बाजूने अजूनपर्यंत ना जिथे मात्र वरचढ दोन्ही संघ आहेत. एका बाजूने मॅच झुकलेली नाहीये. अभि समोर अर्पित म्हात्रे. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका लगवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक फक्त एक सिंगलच रन मिळेल. या ओव्हरमध्ये धावा भरपूर कमी खर्च केलेल्या आहेत. 18 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. चला 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत. माफ करा 7 धावा खर्च केलेत आतापर्यंत. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. गोलंदाज तयार होतो. यावेळेस मात्र राहुल मात्रे यांच्यासाठी हा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत. बॉल सीमारेषा पार चौकार आलाय आणि तब्बल दाफलकावरती धावा आता लागल्यात 22 धावा लागल्यात आणि आता 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. हेमंत पाटील आला. 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे नेरूळ टीमला. 12 चेंडू 29 धावा. राईट नाम होतं विकेट. हेमंत पाटील समोर अर्पित म्हात्रे. चला यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न करतील का. थांबवलाय राहुल म्हात्रेने. आता 11 मध्ये बनवायच्या 28 धावा. मॅच दोन्ही बाजूने मात्र ऑन आहे. 11 मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत नेरूळ टीमला. या धावा थांबवायच्या आहेत तुर्बे टीमला. 11 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला यावेळेस मात्र ऑफ कटर कदाचित बॉल टाकला होता जिथे मात्र बॉल पिच झाल्यानंतर आतमध्ये आला आणि आता 10 मध्ये बनवायच्या 28 धावा. 10 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच कोणत्याही क्षणी कुठेही फिरू शकते. 10 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आणखीन एक बॉल मिस झाल्यात. आणखीन एक बॉल निर्धाव आलाय. आता 9 बॉल मध्ये 28 बनवायचे आहेत. कठीण होत चालले आता आव्हान. टार्गेट भरपूर कठीण होत चाललाय. कुमार 11 तुर्बे संघ त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ 11 नेरूळ संघ.
9 मध्ये बनवायच्या 28 धावा. 9 चेंडू 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला 9 चेंडू आणि 4 षटकार ठोकायचे आहेत. 9 बॉल मध्ये 4 बॉल तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचे आहेत. चला यावेळेस मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर बॉल निघून चाललाय. आता धावा मात्र राहिल्यात. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 22 धावा. 8 चेंडू आणि 3 षटकार. मॅच क्लिअर होईल. 8 चेंडू मध्ये 3 षटकार जर ठोकले तर मॅच मध्ये पुनरागमन करतील. मॅच मध्ये शिरकाव करतील. यावेळेस हा बॉल मात्र सोडून दिला. हा वाईट बॉल. आता 8 मध्ये बनवायच्या 21 धावा. 8 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल नंबर 2 ची मॅच खेळेल. 8 चेंडू 21 धावसंख्येची गरज. हेमंत पाटील याही वेळेस मात्र शरीराचा वेध घेत असताना हा बॉल एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. आता 7 मध्ये बनवायच्या आहेत 20 धावा. 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये नेरुळ टीमला. हेमंत पाटील ज्याच्यावरती एक प्रहार देखील केला. अर्पित म्हात्रे स्ट्राइक वरती आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक हेमंत पाटील येत आहेत. झेल ड्रॉप झालेली आहे आणि तिथे मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल आणि आता शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 19 धावा कंप्लीट करायच्या आहेत. चला 6 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय राकेश. राईट अमोर द विकेट. 6 मध्ये 19. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज अर्पित म्हात्रेचा खेळ संपलाय. आता 5 मध्ये बनवायच्या 19 धावा. मॅच कठीण होत चालली आहे. मॅच पूर्णपणे फसली आहे नेरुळ 11 नेरुळ या टीम साठी. 5 मध्ये बनवायच्या 19 धावा. जिथे मात्र संकटामध्ये सापडलाय आता नेरुळ संघ. 5 बॉल 19 धावसंख्येची गरज. पाच मध्ये 19 ची गरज आहे. राकेश गोलंदाजी मार्क वरती. नवीन आलेला फलंदाज मिस्टर विश्वास गरज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट अमोर द विकेट. 5 मध्ये 19 ची गरज असताना हाही बॉल मात्र निर्धाव आलाय. आता 4 मध्ये 19. चमत्कार. एखादा चमत्कार आता मॅच जिंकू देऊ शकतो. अन्यथा ही मॅच पूर्णपणे हातामध्ये. 4 मध्ये 19 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच कुठे होते कुठे येऊन ठेपलेली आहे. आणखीन एक बॉल निर्धाव आलाय. आता 3 मध्ये बनवायचे 19 धावा. मॅच पासून दूर चाललाय नेरुळ 11 नेरुळ संघ. 3 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. कुमार 11 तुर्भेट टीमला मात्र पराभूत करण्यामध्ये अयशस्वी ठरलाय सध्या तरी. 3 मध्ये 19. चला आणखीन एक बॉल निर्धाव आला. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. दिवाळी टीम आपला डिसिजन कळवायचा आहे. अंबापाडा टीमला गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅटिंग करायची अंबापाडा टीमला. 2 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. चला हाही बॉल मात्र निर्धाव आला. आणखीन एक चेंडू डॉट आलाय.
आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. विश्वास घरत त्यांना पूर्णपणे थांबवलं. 4 बॉल आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत. विश्वास घरातलं 4 बॉल निर्धाव टाकलेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आली. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल प्रहार आणि शेवटच्या बॉलवरती मात्र विकेट संपादित कदाचित केलेली आहे आणि विश्वास घरात ही बाद झालेले आहेत. संपलाय या मॅचचा खेळ आणि या मॅच वरती मात्र विजयी होत असताना भूषण पाटील यांचा कुमार 11 तुर्बे संघ सेमीफायनल मध्ये त्यांनी धडक मारलेली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमार 11 तुर्बे टीम आणि हार्ड लक नेरूळ 11 नेरूळ टीम. चांगला प्रयत्न तुम्ही केलात परंतु यश प्राप्त झालेलं नाहीये. या मैदानात नेरूळ 11 नेरूळ संघ हा बाहेर चालला आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला